तर सामन्याला सुरुवात. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज पंढरी. फिल्डिंग लावली जात आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि खूपच रंगतदार सामने आपल्याला बघायला मिळाले. अतिशय सुसज्ज असं मैदान आहे. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट मैदानापैकी हे मैदान सोनादेवी क्रीडानगरी टेमघर ह्या मैदानावरून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. निश्चितच आपण टाईप करायचं, सर्च करायचंय संस्थापक अध्यक्ष चषक 2022 टेमघर आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. गुरुनाथ आणि संतोष टू ओपनर पेर. सलामीवीर खेळपट्टीवर आणि पंढरी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेलं आहे. फ्रंट लाईन गोलंदाज आघाडीचा गोलंदाज चिरोबा कोण या संघाचा. चेंडूला बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण सुजित होता तिथे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. बिनबाद कशी सुरुवात आहे ती शिवनेरी आमणी या संघाची. कातकोलते गुरुनाथ. आता मात्र संतोष स्ट्राईकवर येणार आहे. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये संतोषाने अतिशय धुवाधार बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर पंढरी. चेंडूला मात्र फाईन लेग ग्लान्स केलेला आहे. अतिशय चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. हात गोलते संतोष. धावसंख्या वाढते. धावबलकर 5. पुन्हा एकदा पंढरी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर बॅक ड्राईव्ह पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता तिथे. क्षेत्ररक्षक दक्ष देवेंद्र. फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावबलकर 6. 6 विदाउट लॉस. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पंढरी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज गुरुनाथ. खेळतोय 1 या धावसंख्येवर. संतोष खेळतोय 5 धावांवर. टॉस नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहतोय शिवनेरी आमणी या संघाला. फुलटॉस चेंडू होता. बघूया क्षेत्ररक्षक दक्ष विवेक. चांगला झेल लॉंग ऑन सीमारेश्वर. फलंदाज बाद. दापोडे संघाचे राजू पाटील, नरेश पाटील, सूर्यकांत दादा पाटील, त्यानंतर ज्ञानदेव पाटील आणि आगमन झालेले हेमंत भोईर. वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये. सोनादेवी 40+ टेमघर संघाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला विकेट आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. गोलंदाज पंढरी याने अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर.
चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. गुड जॉब. धावसंख्या धावपलकावर कायम आहे. ती 6 6. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं पॉवर प्लेचं षटक. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज पंढरी. आज मात्र खूपच इम्प्रेस केलेलं आहे दोन्ही संघांनी. कमालीचं प्रदर्शन राहिलेलं आहे दोन्ही संघांचा. चेंडू मात्र बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलेला आहे, पण जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. गणेश होता तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि फलंदाज अनफॉर्च्युनेटली रनआउट. धावचीत बाद होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 2 बाद 7. चांगली गोलंदाजी. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. ती पंढरी याची नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा, योग्य निर्णय वाटतो पहिल्या षटकापर्यंत चेरोबा कोण या संघाचा. फक्त 7 धावा आणि तब्बल 2 गडी गारद केलेले आहेत. एक धावचित बाद झाला तर एक फलंदाज पंढरी याच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळाली. दुसरी षटक घेऊन येते गोलंदाज संदीप. सामना करेल फलंदाज खंडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोष. सलामी लेवून आतापर्यंत 6 धावांवर खेळतोय. दोन्ही संघांनी उच्च कोटीचा खेळ केलेला आजच्या दिवसामध्ये. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते. आता सिंगल वाचवण्यासाठी 2 फिल्डर 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये. एक शॉट फाईन लेगला आहे. एक क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप मध्ये लावण्यात आलेला. अगदी पाहतोय यष्टीरक्षक विनोद आहे यष्टींच्या मागे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. चेंडू फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक सुजित झेपावतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत संधी होती स्ट्राईक चेंज करण्याची. एक धाव पूर्ण केलेली आहे ती खंडू याने. धावसंख्या वाढते धावपलकावर 8. खूपच दर्जेदार क्रिकेटचे सामने आज बघायला मिळालेले आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर संदीप टेमगर गावाच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर बॅक ड्राईव्ह अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. शॉट बॅकलिपने खेळला होता. लोअर हँडल बॉटम ड्राईव्ह केला होता चेंडूला. मिटॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. दीपक होता तिथे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकर 9. दुसरी षटक मार्गस्थ पुन्हा एकदा. संदीप आमच्यापासून दूर जाताना. स्ट्रेट फटका खेळलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. गुड कॅच. 1 मोर विकेट डाऊन. बिग विकेट. बिग ब्लो. खंडू बाद होते. चेरोबा कोण या संघाची उत्कृष्ट गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय झेल घेतलेला अफलातून झेल. आणि तब्बल गडी बाद झालेल्या 3 शिवनेरी आमने या संघाचे. धावसंख्या धावपलकर 9. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संदीप याची. आतापर्यंत संदीप याने 3 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत.
पण शिवनेरी आमने संघाने देखील आजच्या दिवसामध्ये खूपच इम्प्रेस केलेलं आहे. कमालीची कामगिरी त्या संघाकडून आजच्या दिवसामध्ये बघायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेल्या मागच्या सामन्याचा हिरो विष्णू याला सातत्य ठेवावं लागेल, कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावांची आवश्यकता असताना तो सामना जिंकून दिला होता. पण तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. सातत्य ठेवावं लागेल आणि सातत्य ठेवणे क्रिकेटमध्ये इतकं सोपं काम नाही मित्रांनो. फक्त 2 खेळाडूंनी सातत्य ठेवलं होतं. डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचा आणि भारताचा भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते कारण डावखुरा फलंदाज आहे विष्णू. संदीप अँगल चेंज करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे. सामना करण्यासाठी तयार विष्णू. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. चेंडू मात्र बघूया, हवाई फायर. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि चेंडू गेला बाहेर प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. आई माझी कोणी बॅटवर चेंडू घेतला होता आणि चेंडूला फेकून दिला होता. ऑर्थोडॉक्स मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच यशस्वीरित्या धाव देखील पूर्ण करतोय विष्णू. धावसंख्या वाढते. धावफलकावर 16. विष्णू यांनी षटकारांनीच आपलं खातं खोललं होतं. दुसरे षटक मार्गस्थ आहे. संदीप पुन्हा एकदा सज्ज होते. सामना करेल फलंदाज संतोष. संतोष याने देखील खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बघूया, तयार झालेले आहे. बॉलिंग मार्क वर संदीप. मिस टाइम फटका आहे. एस्टनच्या मागे चेंडू. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. चेंडू मात्र बघूया रोखण्यामध्ये मलतटे यश आलेलं आहे क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 18. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 18. तत्पूर्वी व्यासपीठावर सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान हेमंत भोईर यांचा करायचा. मी कालीराम जनार्दन चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. हेमंत भोईर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. वीर तानाजी 40+ या संघाचे. त्यानंतर सूर्यकांत दादा पाटील यांना देखील सन्मानित केले जाणार आहे व्यासपीठावर. मी कालीराम भोईर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सूर्यकांत दादा पाटील यांना सन्मानित केले जात आहे. वीर तानाजी 40+ या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत मित्रांनो. त्यानंतर नरेश पाटील यांना देखील सन्मानित केले जाणार आहे. एक वेगवान गोलंदाज आहेत वीर तानाजी 40+ दापोडे या संघाचे.
धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलूया. गणेश तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पहिलाच चेंडू डॉट बॉल टाकलेला आहे. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 18. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र शॉर्ट आर्म पुल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल. षटकार. वाढते धावपलकर 24. चांगली धमाकेदार बॅटिंग करताना आपल्या संघासाठी विष्णू 2 षटकार ठोकलेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर रीट केली आणि चेंडूला फेकून दिला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा दणदणी षटकार. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर गणेश. चेंडूला बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह केलेले आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षक बघायला मिळते. महेश होता तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2च धावांवर संतुष्ट फलंदाज विष्णू. धावसंख्या वाढते धावपलकावर 26. विष्णू याने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत. खेळतोय वैयक्तिक 15 धावांवर. 5 चेंडूंचा त्यांनी सामना केलेला आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गणेश राईट आर्म ओव्हर दी स्टंप ने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज विष्णू. घोडापटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अतिशय अप्रतिम चेंडू टाकला होता. गोलंदाज गणेश यांनी. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 26. 3 फलंदाज बाद झालेले आहेत शिवनेरी आमने या संघाचे. चेंडू मात्र बघूया फ्लिक केलेला आहे. 1 धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये. निश्चित 2 धावा कंप्लीट. धावसंख्या वाढते धावपलकावर 28. गणेश सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल डावखुरा फलंदाज विष्णू. चेंडू मात्र हवाई फायर आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. लांब पल्ल्याचा षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 34. अगदी 105 मीटरचा लांब पल्ल्याचा षटकार ठोकलेला आहे विष्णू याने. तत्पूर्वी व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. तो म्हणजे राजू पाटील, ज्याच्या नावावर असाही 40+ क्रिकेटमध्ये विक्रम आहे फास्टेस्ट 50 ठोकण्याचा. आणि मी कालीराम भोईर यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. राजू पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे एक तडाखेबंद आणि वादली झंझावती खेळाडू आहेत. आणि त्यांना सन्मानित केले
शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेले गोलंदाज सुजित. धावसंख्या धावपलकर 3 षटकांचा जेव्हा खेळ संपला तेव्हा धावपलकर 34 धावा जोडलेले आहेत शिवनेरी आमने संघाने. विष्णू मात्र अतिशय धुवाधार बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. चेंडूला बॅकफुट जाऊन कट केलेला आहे, चांगला फटका. संजय होता तिथे क्षेत्ररक्षक, फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 35. विष्णू याने आतापर्यंत 3 घणाघाती षटकार ठोकलेल्या तब्बल 23 धावांवर खेळतोय. काय फलंदाजी आहे. एकाकी किल्ला लढवताना आपल्या संघासाठी वन मॅन रोल ची भूमिका पार पडते या महत्वाच्या सामन्यामध्ये. जबरदस्त धुवाधार बॅटिंग करते, डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. सुजित पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामना करेल विष्णू. फुलटा चेंडूला टोलवलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, लॉंग ऑनला दीपक. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबादच्या रूपाने विष्णू याची खेळी संपुष्टात आली आहे. जे मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावत होते त्याला शांत केलेले धावबादच्या रूपाने. आखिरकार शिकार केलेली आहे. विष्णू याला मैदान सोडावं लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. धावचित बाद होतोय. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता चेरोबा कोण हा संघ, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला आणि निश्चितच धावबादच्या रूपाने विष्णू बाद होते. अनफॉर्च्युनेटली इज गॉन. रनआउट झालेला आहे. धावसंख्या धावपलकर 36. सुजित शेवटचा अंतिम षटक हाताळतोय. नवीन फलंदाज रमेश मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत पहिल्या डावातील आणि काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. खरोखरच विष्णू याने धुवाधार बॅटिंग केली. तब्बल 24 धावांची एक वेगवान इनिंग त्याने साकारली आणि धावबादच्या रूपाने बाद झालेला आहे. दीपक याची खरोखर प्रशंसा करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये काय फिल्डिंग केलेली आहे. 36 धावा आहेत. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झालेला आहे. जेव्हा 3 षटकांचा खेळ संपला तेव्हा 34 धावा होत्या. विवेक आपण लक्षात घ्यायचा. आणि जेव्हा 4थ्या षटकाला प्रारंभ झाला तेव्हा पहिल्याच चेंडूवर 1 धाव पूर्ण केली होती आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झालेले आहे. 36 धावा धावपलकर. एकूण गडी बाद झालेले 4. शेवटचं 4थं अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज सुजित. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला रमेश सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे. स्पीडअप करायचा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, कारण अजून एक मैत्रीपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. तो VR ग्रुप मास्टर 40+ टेमगर आणि सोनादेवी 40+ टेमगर अशी एक फाईट बघायला मिळेल. चेंडू अगदी स्ट्रेट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून चेंडू जातोय. अगदी स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या वाढते धावपलकर 40. रमेश याच्या बॅट मधून एक अप्रतिम चौकार बघायला मिळाला. पुन्हा एकदा सुजित. चेंडू मात्र बघूया बॅकफुट जाऊन ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या मध्ये चेंडू जातोय. निश्चितच विवेक आहे तिथे क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव मिळेल आणि धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकर 41. मी तर म्हणेन एक समाधानकारक धावसंख्या उभारलेली आहे ती शिवनेरी आमने या संघाने. अजून 2 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. सामना करेल फलंदाज संतोष. सलामीवीर फलंदाज आहे. 10 धावांवर खेळतोय. मौलिक धावा जोडलेले आहेत आपल्या संघासाठी. चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गणेश होता तिथे फिल्डर. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 45.
अतिशय जबरदस्त बुलेट शॉट होता, अगदी चेंडू बंदुकीच्या गोलीप्रमाणे अगदी एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. 45 धावा धावपलकर आणि शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. सामना करेल फलंदाज संतोष. चांगला फटका, अतिशय जबरदस्त कॉपी बुक स्टाईल ने खेळला होता. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 बाद 49 आणि 50 धावांचं लक्ष विजयासाठी चिरोबा कोण या संघाला. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी यायचं एक मैत्रीपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. हे सोनादेवी 40+ आणि VR मास्टर 40+ अशी लढत होणार आहे. एक प्रदर्शनीय सामना होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 40+ सोनादेवी टेमगर आणि मास्टर 40+ VR स्पोर्ट्स टेमगर या आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये. एक चांगली फाईट बघायला मिळेल दोन संघांमध्ये प्रेक्षकांना. आपण या लगेचच कैसा हरा या दोस्ती मॅच असणार आहे ही, पण काटेकी टक्कर बघायला मिळेल. 50 धावांचं लक्ष आहे चिरोबा कोण या संघाला सामना विजयासाठी. आपण लवकरात लवकर यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन ताबडतोब यायचंय. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचंय. चला या लवकरात लवकर यायचंय. चला या लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी यायचंय. नाणेफेक करण्यासाठी मी सूर्यकांत दादा पाटील तसेच मनोज पाटील, ज्ञानदेव पाटील, सूर्यकांत दादा पाटील आपण यायचंय. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन VR स्पोर्ट्स मास्टर 40+ संघाचे कॅप्टन विनोद म्हात्रे आणि प्रल्हाद चौधरी, सोनादेवी 40+ या संघाचे कॅप्टन नरेश पाटील आपण देखील जॉईन व्हायचे टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघांच्या माहितीकरिता स्पेशल कॉइन आहे स्पर्धेसाठी. एक बाजू आहे कॉइनची सोनादेवी 40+ टेमगर आणि दुसरी बाजू आहे 250वी स्पर्धा ठेवण्याचा बहुमान सोनादेवी टेमगर 40+ या संघाला मिळालेला आहे. सोनादेवी टेमगर असं म्हणणं आहे आणि कॉल तोच येतोय. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. तर नाणेफेक जिंकलेली आहे सोनादेवी 40+ टेमगर संघाचे संघनायक प्रल्हाद याने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे VR स्पोर्ट्स टेमगर मास्टर 40+ या संघाला. तर वेळ कमी आपल्याकडे, मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत योगेश चिकणे.
त्या मैदानावर सामने लवकरच संपलेले आहेत. मैदान मला तर वाटते खाली झालेले आहे आणि प्रेक्षक वर्ग इकडे वळालेला आहे. सामन्याकडे आपण वळूया. तर मित्रांनो, दोस्तों कहीं मत जाएगा, इसके बाद बड़ा मुकाबला होने वाला है. तर दोन्ही संघ एकमेकांना म्हणत असतील यानंतर जो सामना होणार आहे ते, हमें समझना दोस्त ना समझना पराया, हमें समझना दोस्त ना समझना पराया, पर हारने के बाद हम आपको चिढ़ाएंगे कैसे हराया. खारबाव संघ कुठेही आपण जाऊ नका. तर चला इथे पटकन सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच होईल ना, तो दुसरा आपला सामना आहे तो तिकडे घेऊ. काय करणार ना, तिकडे तुमचं बघायला कोण येणार नाही. नंतर घेवा मग. इथे मात्र मैदान क्रमांक 2 वरील संघ जो आहे खारबाव संघ, कुठेही जाऊ नका. इथे सामना होणार आहे याच्यातील विजेते संघाशी. दीपक आणि पंढरी सलामीसाठी आलेले आहेत. पंढरीला बढती मिळाली आहे या सामन्यात सलामीसाठी. 3 सामन्यामध्ये 3 सलामीवीर बदललेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये देवेंद्र आला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये बदल केला होता, पंढरीच आला होता. इथे सुद्धा पंढरी याला बढती देण्यात आलेली आहे. मात्र दीपकने जागा आपली सोडलेली आहे, कारण सातत्य राखलेले सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी. 50 धावांचं आव्हान आहे. सकारात्मक सुरुवात करावी लागेल पहिल्या चेंडूपासून. तशी सुरुवात झालेली आहे आणि आता क्लासिकल ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे आणि दीपक इज गॉन. महत्वाचा मोहरा घरात. आज गुलाल उडविन मा देवेंद्र येते वन डाऊनच्या पोझिशनवर. या आधीच्या सामन्यामध्ये थोडासा सूर सापडला होता देवेंद्रला. पहिल्या सामन्यामध्ये बरीचशी फलंदाजी संत गतीने केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं वडनवकर संघाच्या विरुद्ध कमबॅक केला होता. मात्र आता दीपक माघारी परतल्यानंतर देवेंद्रची जबाबदारी वाढलेली आहे. 50 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. सुरुवात बघूया कशी होतंय. अजूनपर्यंत हवी तशी सुरुवात झालेली नाही. 2 बाद 1, 1 बाद 2. खराब चेंडू भीमर नो घोषित केलाय पंचांनी. दोन्ही पंचांनी एकाच वेळी नो घोषित केलंय. पंचांची कामगिरी या सामन्यात, या पूर्ण स्पर्धेत मात्र एक जबरदस्त झालेली आहे. मग ते घरत असो, शिवाजी असो की स्क्वेअर लेगचे पंच. शिवाजी मढवी सध्या स्क्वेअर लेगला आहेत. सुरेश घरत मुख्य पंच आहेत. चेंडू ते वाईडीज लॉंगॉनला, खंडू त्याच्यावर झेपावतोय. एकच धाव नाही, 2 धावा पळून काढलेल्या आहेत. क्षमा असावी. चेरोबा कोण आणि शिवनेरी अमने अशा या 2 संघामध्ये चालू असलेला हा सामना पूर्ण दिवसभर या 8 संघांनी आज स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यापैकी 2 संघ उरलेले आहेत. बघूया कोण आता शेवटी बाजी मारतोय. आता मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे खंडू.
कुठलीही चुकी होणार नाही. फलंदाज माघारी. थँक्यू. थँक्यू. फलंदाजाने क्रीजमध्ये यायला जास्त उशीर करू नका. चला. सन्माननीय कबीरजी चौधरी, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 मध्ये कबीरजी चौधरी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 6. पहिले षटक मार्गस्थ. उजव्या हातीच्या बाहेरील चेंडूला लॉंग खेळ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी होऊ शकते. आणि देवेंद्र फलंदाज बाद होते धावचीच्या स्वरूपात. 8 या धावसंख्येवर हादरा बसतोय. दुसरा. तिसरा हादरा बसतोय. बघा, पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज माघारी. रमेश गोलंदाजी मार्गावर. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत 2. घाई करा. दोन सामने खेळवायचे आहेत. एक प्रेक्षणीय सामना आहे आणि एक आपला स्पर्धेतील उरलेला सामना आहे. त्या मैदानावरील विजेता संघ खारबाव आणि या मैदानावरील आताचा विजेता संघ जो होणार आहे तो 2-2 हात करणार आहे खारबाव संघाशी. घाई करा. पहिल्या षटकात धावा झालेल्या आहेत त्या 8. 3 बाद. गोलंदाजी मार्गावर रमेश. संजय येतोय. संजू नाश्ता करेनला. स्ट्राईकसाठी सज्ज विनोद. दोघांना खाते उघड करायचे. शरीराचा वेध घेण्याचा चेंडू अपील केला होता, मात्र इथून पंच सांगतात की ही लेग पायची खून आहे. अवांतर धाव आहे. एस्टनच्या वरून कदाचित चेंडू गेला असता, टॉप झाला असता, म्हणून पंचांनी कुठल्याही प्रकारे या अपीलवर होकार दर्शवला नाही आहे. नऊ धावा झालेल्या आहेत. 9. दुसरं षटक मार्गस्थ. धावा करायचे आहेत 50. आता मात्र हुक केलाय चेंडूला. चेंडू वेगानं ते लॉंग लेग सीम मारायचे चौकार. थँक्यू. 13. 37 धावा दूर आहे अजूनही संघ. षटक क्रमांक 2 मार्गस्थ.
सत्र संध्याकाळचं. बघूया काय घडतंय. पुन्हा एकदा हुक केलाय चेंडूला. पुन्हा लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिलेले चेंडूने. सीमारेषेलगत चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे मात्र धावचीची संधी आणि संधी साधलेली आहे यष्टीरक्षकाने. 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. अजूनही मला तरी वाटते या षटकातील 3 चेंडू शेष असावे. टीम मीटिंग घेऊ नका, घाई करा. चला अजून 2 सामने खेळवायचे आहे आपल्याला. ज्यांनी मेहनत केलेली आहे स्पर्धेसाठी, ज्यांनी रंग भरलेला आहे, आयोजन केले, नियोजन केले, त्यांना सुद्धा खेळायची संधी मिळू द्या मित्रांनो. प्रकाश झोतामध्ये चांगल्या प्रकाशात. पंच आपण त्यांना ऑन करत जा. कैसे हराया वाली मैच देखने हैं हमें. कौन किसको चिढ़ाता है, कैसे हराया. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, सहकार्य करा. गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे रमेश. आता मात्र लेट कट. चेंडू वेगाने डीप थर्ड मॅनला जातोय. चौकार. या चौकाराने धावसंख्या वेगाने पोहोचते 19 वर. 19. सामन्यातील जोश जुनून अजून संपलेला नाहीये. आता मोठा फटका मिस टाइम शॉट झालेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का बघूया. नाही, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही तिथपर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. दोन्ही जर फलंदाजांचा विचार केला तर रेड सिग्नल देणारे रेड कॅप. धावसंख्या 21. दोन्हीही धोकेदायक फलंदाज आहेत, धोकादायक फलंदाज आहेत आणि म्हणून त्यांनी सिग्नल दिलेला आहे रेडचा. रेड कॅप परिधान केलेली आहे त्यांनी. लाल सिग्नल, लाल टोपी. मात्र धोका फलंदाजाला आहे की धोका गोलंदाजाला आहे बघूया. याआधी फलंदाजाला धोका होता. क्षेत्ररक्षक जर पोचला असता जेलपर्यंत कदाचित माघावर परतावं लागलं असतं फलंदाज. महेश याला पुन्हा एकदा रमेश. आता मात्र मोठा फटका. खंडू पोचू शकत नाहीये. पुन्हा 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत. दुसरे षटक संपन्न झालेल्या धावसंख्या आहे त्यात 23. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करणार आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे टेमघर गावचं कबीरजी चौधरी यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करणार आहे. कैलास चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मित्रांनो, एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच कबीरजी चौधरी यांना सन्मानित केले जाते व्यासपीठावर कैलास चौधरी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. खंडू येथे गोलंदाजी मार्गावर. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे.
इथून सामन्याला बघूया कशी कलाटणी मिळते. दोन्ही संघ आजच्या दिवसातील 2-2 सामन्यात विजेते झालेले आहेत. दोघांनी चांगली कामगिरी केली. दोन्ही संघाच्या जर दृष्टीने बघितलं तर फलंदाजीची लाईन मजबूत आहे ज्युनियर आमने संघाची. त्यांनी तिन्ही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी दाखवलेली आहे. तर चिरवा कोण संघाला सुद्धा कमी लेखू नका. या संघाने सुद्धा मोठमोठी धावसंख्या उभारलेली आहे, रचलेली आहे. म्हणजे कुणी सांगणार नाही कुठला संघ मजबूत आहे. आता मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होते मिड विकेट सीमारेषेकडे. 2 धावा. संजू आणि महेश ही बिनीची जोडी मैदानामध्ये आहे. एकमेकांना सल्ला देत आहेत, कानमंत्र देत आहेत की फटकेबाजीची गरज आहे की सध्या तरी दुहेरी धावांची आवश्यकता आहे, तिहेरी धावांची आवश्यकता आहे. ते दोघांचं काय नियोजन आहे, काय रणनीती आहे ती त्यांना माहीत. 11 चेंडू 25 धावांची गरज. आता मात्र टॉपेज झालेले क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत झेल मात्र सुटलेला आहे. जीवनदान मिळालं आहे संजू याला. 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंटला जर असं कट शॉट या चेंडूवर खेळला तर कदाचित परिणाम वेगळा पाहायला मिळाला असता. मात्र ऑन साईडला हा ऑफ साईडचा चेंडू काढण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलेला. मात्र क्षेत्ररक्षकाला तिथे झेल पकडता आलं नाही. पॉईंटचा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा खंडू राईट ओव्हर द विकेट. महेशसाठी आता मात्र जसा हवा होता तसा फटका येतोय आणि हा चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषे बाहेर. चौकार. नऊ चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तर इथेच आता ज्यांचं आगमन झाले सन्माननीय अतिथी कबीरजी चौधरी यांच्याकडून दोन्ही संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. चौकार असो, हॅट्रिक मारली, षटकारांची हॅट्रिक मारली किंवा विकेटची जरी हॅट्रिक झाली तरी कबीरजी चौधरी यांच्याकडून तब्बल 500 रुपये 1000 रुपये आपल्याला बक्षीस स्वरूपाने मिळणार आहेत. चौकारांची हॅट्रिक असो, षटकारांची हॅट्रिक असो किंवा विकेट हॅट्रिक असो. खंडू चौकार गेल्यानंतर थोडासा विचारात. राईट ओव्हर द विकेट. डाव्याशीच्या बाहेर चेंडू पडतोय. घरच सर आमच्याकडे वळतायत आणि खून करतायत अवांतर धावेची. समीकरण थोडंसं सोपं होते. 9 चेंडू 19 धावांची गरज. 19 नीड इंटू 9 डिलिव्हरी. 9 चेंडू 19 धावांची गरज. खंडू फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक मात्र हुलकावणी देऊन जाते. चेंडू सीमा पार, आर पार, दर्जेदार चौकार.
चांगली फलंदाजी करत होता संजीव, मात्र ऐत्या वेळी बाद झालेला आहे. या चेंडूवर जर दुहेरी धाव घेतली असती आणि खेळपट्टीवर टिकून राहिला असता तर 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता राहिली असती. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मात्र शिवनेरी आमने हा संघ गाफील राहणार नाही. या संघाला माहीत आहे की आम्ही एका षटकामध्ये 26 धावा कुठलेल्या आहेत. गरज असताना विष्णू याने प्रतिस्पर्धी संघाला तर 6 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या आहेत. कधीही सामन्याला कलाटणी मिळू शकते, कधीही काही घडू शकते. वडोनगर संघाला शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता राजेश यांच्या बॅटमधून. त्यानंतर समीकरण बदललं, 4 चेंडू आणि 8 धावा राहिल्या. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार राहिला. म्हणजे क्रिकेट तुम्हाला काही दाखवू शकतो मित्रांनो. एकदा आकाशामध्ये भरारी घ्यायला लावेल तर कधी तुम्हाला जमिनीवर पाडेल, भुईसपाट करेल त्याचा भरोसा नाही. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला कुठलीही संधी नाही, कुठलीही जागा नाही, भविष्यवाणीला जागा नाही. कारण हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. नाहीतर असं नसते तर शिवनेरी आमने हा संघ आता घरी जाऊन आराम करत असता. कारण एका षटकामध्ये 26 धावा या संघाला हव्या होत्या आणि विष्णू याने त्या कुटलेल्या आहेत. आज ऐतिहासिक खेळी केली होती. तोच संघ इथे लढतोय आणि तोच संघ आता 6 चेंडूमध्ये 14 धावांचा बचाव करतोय. गोलंदाजी मार्गावर संतोष येतोय 14 धावांचा बचाव करण्यासाठी, 14 धावांचं संरक्षण करण्यासाठी. राईट टाइम ऑफ द विकेटचा मारा महेश साठी आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडतोय सुंदर. थँक्यू. भरत आला मदतीला परत. नक्कीच गरज असताना भरत याने झेल पकडलेला आहे. सोपा झेल वाटला जेव्हा त्यांनी पकडला होता, मात्र तो झेल आकाशामध्ये जेव्हा उडाला होता उंच हवेत, तेव्हा त्याच्या मनामध्ये काय धडधड चालू असेल ती त्या क्षेत्ररक्षकालाच माहीत. कारण सध्या स्थिती तशी आहे, पोझिशन तशी आहे, परिस्थिती तशी आहे. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते संतोष याला. 5 चेंडू 14 धावांची गरज. राईट ऑफ द विकेट. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लॉंग ऑन डीप मिड विकेटला जातोय. तिथे खंडू आहे बघा, जिथे बघा तिथे आपल्याला खंडू दिसतोय. अतिशय मेहनती खेळाडू. फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण. एकच धाव. 4 चेंडू 2 मोठे फटके. 13 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. ते षटकार असो की चौकार असो, प्रेक्षकांना मात्र हा जो सामना आहे ना तो रंगतदार होणं गरजेचं आहे. संघ कोणताही जिंको, की क्रिकेट जिंकला पाहिजे, खेळ जिंकला पाहिजे, ही स्पर्धा जिंकली पाहिजे, आयोजकांची मनं जिंकली पाहिजे. संतोष उजव्या शेच्या बाहेरील चेंडू, जोरदार प्रहार, काही पे निघाय, काही पे निशाणा, जोरदार अपील केला होता आणि पंचांनी बोट आकाशात. फलंदाज तंबूत. समीकरण बदललेलं आहे. चेंडू शेष राहिलेले आहेत ते 3 आणि धावा पाहिजे 3 चेंडू 13 धावांची गरज. 2 षटकार, 1 एकेरी धाव. 1 षटकार, 1 चौक, 2 चौकार. बघूया काय घडते. मोठे पटके. उंची दिलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. आता मात्र 2 चेंडू आणि 2 षटकारच हवे आहेत. 2 चेंडू आणि 2 षटकार. चेरोबा कोण
षटकार पाहिजे 2. खारबाव संघाचा कर्णधार नागदेपेकीसाठी इथे येऊन राहा. मैदान क्रमांक 2 वरील विजेता संघ खारबाव संघ आपला कर्णधार असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला खारबाव संघाचा कर्णधार संतोष. 2 चेंडू, षटकार हवे 2. संघ आहे चेरोबा कोण. नाही, प्रयत्न असफल ठरत आहेत, प्रयत्न अयशस्वी. शिवनेरी आमने, कोई टिक नहीं सकता इनके सामने. नक्कीच विजय होतोय शिवनेरी आमने संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, हार्ड लक. चेरोबा कोण संघ. खारबाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी आपण यायचंय.